राज्यात सुपरहिट ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक बहिणींना मिळतो। या योजनेतून 1500 रुपये हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतो। मात्र ऑक्टोबर महिना गेला, नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली, अद्याप लाडकीच्या बँक खात्यात पैसे काही जमा झाले नाहीत। लाडक्या बहिणी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र लाडकीच्या बँक खात्यात जमा होणार का, असा प्रश्न आता लाडक्या बहिणींकडून विचारला जात आहे। महाराष्ट्र सरकारने गरजू महिलांसाठी सुरू केलेली ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली। पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात। महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर या योजनेत काही निकष लादण्यात आले। ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांचं नाव या योजनेतून वगळण्यात आलं। सध्या सरकारकडून ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे। ई-केवायसी बंधनकारक असल्याचं सरकारने म्हटलं आहे। सध्या लाडक्या बहिणी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। दिवाळी उलटून गेली, भाऊबीज हा सणही गेला, मात्र अद्याप लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। अलीकडेच लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज सातत्याने मिळत राहील असं सांगितलं होतं, मात्र भाऊबीज बहिणींच्या बँक खात्यात जमा झालीच नाही। नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये हप्ता वितरित होण्याची शक्यता होती, मात्र आता ही शक्यता देखील धूसर होत चालली आहे। दरम्यान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्याचा हप्ता जमा होणार का, असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून सरकारला विचारला जात आहे। सध्या राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत। येत्या काही दिवसात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यानंतर आचारसंहिता लागू होईल। या दरम्यान कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक मदत देणं शक्य नसतं। त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।